मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ लोड बॅलन्सिंग मेथड शिकणार आहोत. लोड बॅलन्सिंगमध्ये बेसिकली दोन मोड्स आहेत. तुम्ही पाहू शकता, स्टॅटिक आणि डायनामिक. या स्टॅटिक आणि डायनामिकचं नंतर परत वेगवेगळ्या प्रकारामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. जसं की स्टॅटिक मोडमध्ये राऊंड रॉबिन आणि रेशिओ मेथड येते आणि डायनामिक मोडमध्ये तुम्ही पाहू शकता दीज आर द मल्टिपल टाइप्स: लिस्ट कनेक्शन्स, फास्टेस्ट, ऑब्झर्व, प्रेडिक्टिव्ह, डायनामिक रेशिओ. आपण हे सगळे प्रकार वन बाय वन डिस्कस करूया. त्याच्या आधी हा जो तिसरा प्रकार तुम्ही पाहत आहात, फेल्युअर मेकॅनिझम, टेक्निकली लोड बॅलन्सिंगचा तो पार्ट नाही आहे. आपण तो नंतर वेगळा डिस्कस करू. तर पहिली जी मेथड आपण डिस्कस करणार आहोत ते आहे राऊंड रॉबिन. सगळ्यात पहिलं, राऊंड रॉबिन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असायला हवं. ही डायग्राम पहा. या डायग्राम मध्ये 4 सर्व्हर्स आहेत जे एका पूलमध्ये प्लेस केलेले आहेत असं आपण कन्सिडर करूया. जेव्हा हे क्लायंट्स या सर्व्हरमध्ये होस्ट केलेल्या सर्व्हिसेसला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला ती रिक्वेस्ट F5 कडे येते. F5 सगळ्यात पहिला हे 4 सर्व्हर्स ज्या पूलमध्ये ठेवले आहेत त्या पूलसाठी कोणता लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम यूज केलाय ते पाहतो. यामध्ये राऊंड रॉबिन यूज केला आहे असं आपण कन्सिडर करूया. त्यामुळे जी फर्स्ट रिक्वेस्ट येईल ती फर्स्ट रिक्वेस्ट फर्स्ट सर्व्हरकडे जाईल. अशाच प्रकारे सेकंड, थर्ड आणि फोर्थ रिक्वेस्ट हे सेकंड, थर्ड आणि फोर्थ सर्व्हरला जाईल. पण जी 5वी रिक्वेस्ट येईल ती पॉइंट आउट होईल फर्स्ट सर्व्हरला, 6th रिक्वेस्ट सेकंड सर्व्हरला, 7th रिक्वेस्ट थर्ड सर्व्हरला आणि 8th रिक्वेस्ट फोर्थ सर्व्हरला. अशा प्रकारे हा क्रम चालू राहील. म्हणजे प्रत्येक सर्व्हरचा हा टर्न एकदा येईल. त्यानंतर जी नवीन रिक्वेस्ट येईल ती पुढच्या सर्व्हरला पास ऑन होईल. गरजेचं नाहीये की हा क्रम 1 2 3 4 असाच राहील. हा क्रम मे बी 3 4 1 2 पण असू शकतो किंवा 4 1 2 3 असाही असू शकतो. महत्वाचं म्हणजे न्यू कनेक्शन पुढच्या सर्व्हरला पास ऑन होणार आहे. आता आपण हे प्रॅक्टिकली करून पाहूया. ही लॅब आपण लास्ट व्हिडिओमध्ये क्रिएट केली होती. हे आपले सर्व्हर्स आहेत. या सर्व्हर्सवरती आपण वेब पेजेस होस्ट केलेले आहेत, त्यांना आपण ऍक्सेस करूया या क्लायंटच्या थ्रू. त्यासाठी आपण पहिला F5 वर लॉग इन करूया. त्या सर्व्हर्सला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला ज्या व्हिपचा यूज करायचा तो व्हिप आपण पहिला पाहूया. आपण पोर्ट 80 चा व्हिप ऍक्सेस करणार आहोत, 50.1.1.1, जो की पोर्ट 80 वर बेस्ड आहे. सगळ्यात पहिला आपल्याला पूल पाहावा लागेल. हा तो पूल आहे. या पूलमध्ये हे 3 मेंबर्स आहेत, म्हणजे हे 3 सर्व्हर्स आहेत. तुम्ही पाहू शकता आपण जी मेथड सेट केली आहे ती आहे राऊंड रॉबिन. सगळ्यात पहिला आपल्याला चेक करावं लागेल की स्टॅटिस्टिक्स हे रिसेट आहे. म्हणजे आपण जेव्हा न्यू कनेक्शन रेज करू त्यावेळेला आपल्याला स्टॅटिस्टिक्सने चेक करता येईल की एक्झॅक्टली किती सर्व्हरवर किती ट्रॅफिक गेलेलं आहे. ओके, कनेक्शन रिसेटेड. ओके, आपण न्यू कनेक्शन रेज करूया. आपण कुकीज पहिले डिलीट करूयात. आपला व्हिपचा IP आहे HTTP 50.1.1.1. सगळ्यात पहिलं ते आपल्या वेब पेजचा युजर नेम आणि पासवर्ड विचारेल, जे की आपण सेट केलं होतं सिस्को आणि सिस्को. सेव्ह. ओके, आपला सर्व्हर 1 ऍक्सेस झाला आहे. चेक करूया नेक्स्ट सर्व्हर. ग्रेट. सर्व्हर 2, सर्व्हर 3. ओके, आता आपण स्टॅटिस्टिक्स चेक करूया. रिफ्रेश. तुम्ही पाहू शकता जे आपलं ट्रॅफिक जनरेट झालेलं आहे ते तिन्ही सर्व्हरवर अप्रॉक्स सेम आहे. या फर्स्ट सर्व्हरवर तुम्हाला थोडंसं कमी दिसत आहे. कदाचित आपल्याला आणखी एकदा कनेक्शन रिफ्रेश करायची गरज होती, पण ठीक आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट कळला आहे. अशा प्रकारे राऊंड रॉबिन मध्ये प्रत्येक सर्व्हरचा टर्न हा एकदा येतो. एकदा आपण परत रिफ्रेश करूया. लेट्स सी आता काय असेल. ओ परफेक्ट. तुम्ही पाहू शकता आपल्याला आणखी एकदा करण्याची गरज होती. सगळ्या सर्व्हर्सवर जे ट्रॅफिक जनरेट झालं आहे ते अप्रॉक्स सेम आहे. तर अशा प्रकारे हे राऊंड रॉबिनचं काम चालत असतं. आता आपण नेक्स्ट लोड बॅलन्सिंग मेथड चेक करूया.